2019च्या विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन असं म्हणाले होते। यावरनं फडणवीस यांना बरंच ट्रोल सुद्धा करण्यात आलं। आता ते खरोखरच पुन्हा आलेत। महायुतीचा शपथविधी सोहळा मुंबईतल्या आझाद मैदान इथं मोठ्या दिमाखामध्ये पार पडला। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली। मुंबईमधील आझाद मैदान इथे हा भव्य सोहळा पार पडला। बघूयात या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा ले, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर को लौट कर वापस आऊंगा। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेक बुद्धीने पार पाडेन। मी पुन्हा येईन आणि मैं समंदर हूँ लौट कर जरूर आऊंगा हे देवेंद्र फडणवीसांनी सत्यात उतरवलं। आपल्याला घेरणाऱ्यांना चारी मुंड्या चित करत ते मुख्यमंत्रीपदी परतले। गेल्या 10 वर्षात तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे पहिले नेते ठरले। 2014, 2019 आणि त्यांनी 2024 अशा 3 वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापस आऊंगा। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल। मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रातील भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते। याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंसह भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आवर्जून हजेरी लावली। यावेळी देवेंद्र फडणवीसांसोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। धन्यवाद। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल। देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला उद्योग, चित्रपट आणि क्रीडा जगतातील मान्यवरांनीही हजेरी लावली। माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या पत्नीसह उपस्थित होता। यासोबतच बॉलिवूड स्टार शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, विद्या बालन आणि रणवीर कपूरसह अनेक कलाकार शपथविधी सोहळ्याला आल्याचं दिसलं। शाहरुख आणि सलमान खान यांनी एकमेकांची गळाभेट देखील घेतली। मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। एक हर्षोल्लास का दिन था, ऐतिहासिक दिन है हमारे लिए। मैं समझता हूं कि महाराष्ट्र की जनता ने पूरा विश्वास
महायुति की सरकार पर, आदरणीय मोदी जी के ऊपर, माननीय देवेंद्र जी के ऊपर अभी विश्वास उनके पीछे उनको दिया है। और मैं समझता हूँ कि पूरी ताकत से उनके नेतृत्व में महाराष्ट्र की जनता की अपेक्षा वो पूर्ण करेंगे। आज महाराष्ट्र में फिर एक बार दिवाली मनाई जा रही है, क्योंकि 5 साल स्थिर सरकार इस महाराष्ट्र को मिलने वाला है। और देवेंद्र फडणवीस साहब एक विजनरी लीडर है, तो उसको स्टडीड है, महाराष्ट्र की समस्या मालूम है, तो गरीबों के कल्याण के लिए और महाराष्ट्र के विकास के लिए आज एक नया पर्व, देवेंद्र पर्व शुरू हुआ है। ये मैं बड़े दावे के साथ बताना चाहता हूँ। देखिए, मी पुन्हा येईन क्या है, ये एक लोक सेवा के लिए मैं रोज वापस आऊंगा, ये एक उनकी बात है। तो कभी कोई पद लेके, कभी ऑपोजिशन में, कभी बिना पद के वो रोज वापस आते ही है। तो मी पुन्हा येईन हर रोज होना चाहिए, ताकि महाराष्ट्र नंबर 1 स्टेट हर एंगल से हो। महापालिका असो की विधानसभा, त्यांनी कधीच पराभव पाहिला नाही। लोकशाहीच्या लढाईत ते कायम अजेय राहिले। लोकप्रतिनिधी म्हणून तब्बल 32 वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी नगरसेवक, महापौर पदापासून विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर त्यांच्याकडे भाजपचे भावी नेतृत्व म्हणून बघितलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।